तर शिवराज मोटेगावकरनं आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याचा आरोप आमदार अभिमन्यू पवार यांनी केलाय। शिवराज मोटेगावकरचा मुलगा 12वीला असल्याची माहिती आहे। मुलासाठी शिवराजनं केमिस्ट्री प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्याकडून हा पेपर घेतला। याचे पुरावे मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सापडलेत। दरम्यान मोटेगावकर कोचिंग क्लासेस चालवत हजारो मुलांची शिकवणी घ्यायचा, मात्र स्वतःच्याच मुलासाठी प्रश्नपत्रिका आधी मिळवण्याची वेळ त्याच्यावर आली। आता स्वतःच्या मुलासाठी घेतलेली प्रश्नपत्रिका मोटेगावकरमध्ये क्लासमध्ये इतर मुलांना दिलीच नाही, यावर विश्वास ठेवणं मात्र आता कठीण आहे। यांचा मुलगा 12वीला होता म्हणून यांनी सगळं कांड केलेलं आहे। मग ह्यावेळेस मुलासाठी केलं, ह्याच्याबद्दल पैशासाठी केलं का तेही बघावं लागेल। बाप आहे, पुत्रप्रेमापोटी केला आहे। आता त्यांना वाटतं की मी एवढे डॉक्टर घडवतो आणि माझा मुलगा डॉक्टर होणार नाही, त्याला काय अर्थ म्हणून कदाचित केला असेल। आता ते पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन होईल, त्याच्यामुळे चौकशी व्हायला पाहिजे। चौकशी सखोल तर चालूच आहे, व्हायलाच पाहिजे, माझी तर मागणीच आहे। आणि याचबरोबर माझी मागणी आपल्या माध्यमातून शासनाकडे असणार आहे की एकूणच महाराष्ट्रातल्या या ट्युशन क्लासेसवर लगाम घालण्याची गरज आहे। ह्याने किती विद्यार्थी घेतले पाहिजे, किती फीस घेतली पाहिजे, मग गरीबाला 10% जागा राखून ठेवल्या पाहिजे, असं काहीतरी एक SOPs तयार करण्याची आवश्यकता आहे।